नमस्कार, मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी, शेवट गोड। कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड केला की सगळी दुःख, वाईट गोष्टी विसरल्या जातात। म्हणूनच भोंडला किंवा हदग्यातून कितीही बंडखोरी केली तरी या बंडाचा शेवट नेहमीच गोड होतो। या बंडात कुठेही वेगळं होण्याची भावना नाही, फक्त व्यक्त होण्याचं ते सासूरवाशिणींचं व्यासपीठ। भांडायचं, घालून पाडून बोलायचं, मनातील तळमळ व्यक्त करायची, तर ती सुद्धा अगदी तालासुरात। त्यापैकीच हा भोंडला 9 दिवस बंडखोरीनं गाजला। भोंडल्याचे 30 ते 35 गीतं आहेत। वेगवेगळ्या भागात आणखीही त्यात असू शकतील, पण 9 दिवसांच्या मालिकेसाठी त्यातील 9च गाणी आपण पाहिली। परंतु बाकीच्या गाण्यांचा आशयही तसाच आहे। भोंडला म्हटल्यावर ऐलमा पैलमानंतर अनेकांच्या तोंडी लक्षात राहणारं सोपं गाणं म्हणून एक लिंब झेलूबाई हे। वेड्याच्या बायकोचं गाणं अनेकांना माहिती आहे, म्हणूनच शक्यतो ती गाणी वगळून अन्य गाण्यांचा येथे उहापोह आपण गेले 8 दिवस केला। आता या बंडखोरीचा शेवट गोड करत कुटुंबात कितीही वैमनस्य, भांडणं, वाद हे असलं तरी ते एका क्षणी मिटतात, आणि तो क्षण असतो गोड बातमीचा। अंगणा तुझी 5 वर्ष, भोंडल्या तुझी 16 वर्ष असं म्हणत 16 वर्षानंतर ते वय आलं। सासू सासरे आणि कुटुंबातून सगळ्यांकडून कौतुक करायचे दिवस येतात, म्हणजे दिवस जातात आणि तिची गोड बातमीची चाहूल सर्वांना लागते। अशा या आनंदाच्या क्षणी या सुनेला काय होणार? तिच्या भुलोजीला म्हणजे तिच्या पतीला काय होणार याची चिडवाचिडवी सुरू होते। हा आनंदाचा क्षण म्हणजेच कुणीतरी येणारं ग असा आनंद। त्यातलं हे भोंडल्यातलं गोडवा निर्माण करणारं गाणं म्हणजे अडकीत जाऊ। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होत ताम्हण, भुलोजीला झाला मुलगा, नाव ठेवा वामन। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला झाला मुलगा, नाव ठेवा दत्ता। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होती वांगी, भुलोजीला झाली मुलगी, नाव ठेवा हेमांगी। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होती दोरी, भुलोजीला झाली मुलगी, नाव ठेवा गौरी। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होती पणती, भुलोजीला झाली मुलगी, नाव ठेवा मालती। अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होती घागर, भुलोजीला झाला मुलगा, नाव ठेवा सागर। अशा प्रकारे हे अमर्यादित लांब चालणारं गाणं प्रत्येक जण काही ना काहीतरी यमक जुळवून अनेक नावं सुचवतं, आणि भुलोजीच्या नावानं आनंद साजरा केला जातो। र ला र, ट ला ट जोडत माहिती असतील त्या नावा अगोदर कोणती तरी वस्तू खिडकीत ठेवायची। खिडकीत ठेवलं ताम्हण, मुलाचं नाव वामन। खिडकीत ठेवला बत्ता, मुलाचं नाव दत्ता। अशा प्रकारे जेवढ्या वस्तू माहिती असतील तेवढी नावं जुळवून हे गाणं लांबवलं जातं। कालांतराने भोंडल्याचे प्रमाण कमी झाले। काळाच्या ओघात ही संस्कृती पुसली जात आहे। आता तो कुठेतरी इव्हेंट म्हणून साजरा केला जातो, पण त्याची महती आणि माहिती महत्त्वाची आहे। दत्ता, वामन, केशव किंवा सरस्वती, मालती, अन्नपूर्णा अशी देवदेवांची नावे ठेवण्याची पूर्वी प्रथा होती। नंतर पिंकी, रॉकी, जॅकीचा जमाना आला आणि या खिडकीतल्या वस्तू कमी होत गेल्या। पण हा भोंडल्यातला अखेरचा भुलोजी मग खऱ्या अर्थाने मनातील सगळी तळमळ, वाईट विचार, राग, द्वेष विसरायला भाग पाडतो, म्हणून त्या अर्थानेही तो भुलोजी आहे। शेवटचा दिवस गोड करणारे हे गाणे भोंडला होत असलेल्या वाड्यात जागेत अखेरीस मुलींच्या हसण्याचा जोरदार आवाज येतो आणि हा भोंडला समाप्त होतो। आता येथे खिरापतींनी नाही तर आनंदानंच सर्वांचं पोट भरलेलं असतं।
कुरापतींनी व्यक्त केलेल्या भावनांसाठी खिरापत लागते, पण प्रेमाने आनंदाने व्यक्त झालेल्या भावनांनी पोट भरलेलं असतं. असा हा शेवटचा दिवस गोड करणारा भोंडला पूर्ण होतो.